नमस्कार. आज मी आलो आहे बुऱ्हाणपूर येथे. बुऱ्हाणपूर खूप ऐतिहासिक शहर आहे. त्याची नोंद प्रत्येक राजांनी यांनी घेतलेली आहे. मी आलो आहे बुऱ्हाणपूरमधल्या अहोखाना पॅलेसला. अहोखाना पॅलेस म्हणजे काय की शहाजहाननी ताजमहल जे बांधायचं होतं ते त्याला इथं बांधायचं होतं, पण काही कारणास्तव ते झालं नाही किंवा त्यामुळेच हे तेव्हाची हे जी आता तुम्हाला दिसत आहे हे तटबंदी आहे. तटबंदीवरनं हे एंट्री प्रवेशद्वार आहे. इथून तुम्हाला हा चौथारा दिसतोय आणि चौथारा हा पूर्ण परिसर आहे असा. हा एवढ्या मोठ्या त्या टायमाला बांधायला ठेवलेला, पण काय कारणास्तव झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते परत ते आग्र्याला बांधण्यात आलं. इथं थोडीफार अशी आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये येत आहे. सुंदर बांधकाम आहे आणि साफसुथरा परिसर आहे सगळा. हा जो समोर दिसतो तो बांधकाम कमी आहे पण क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि तटबंदी अजून सुद्धा जी असं तुम्हाला मजबूत असं बघायला मिळते. आता हे जे तुम्हाला घुमट दिसतात त्याच्यावरनं अंदाज येईल. अहोखानाबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. अहोखाना हा हिरन उद्यान का निर्माण अकबरच्या मुलाने दानियल ने दक्कन के पहले मुगल गवर्नर के रूप में राजधानी बुरहानपुर में किया था. इसे 16वीं शताब्दी में मुगलों के लिए हिरन उद्यान के रूप में बनाया गया था, जो हौजन व आनंद गृह के साथ एक पर्यटन उद्यान है. मुमताज के मकबरे के रूप में इसने अधिक महत्व अर्जित किया. अपने 14 बच्चे के जन्म के समय उसकी मृत्यु होने के पश्चात मुमताज के पार्थिव शरीर को 6 महीने तक यहाँ रखा गया था. यह मुघल वास्तुकला की सुंदर उदाहरण आहे. म्हणजे मुमताजने 14 मुलांना जन्म दिल्यानंतर ना इथं तिचा मृत्यू झाला. मग त्याच्या पश्चात का त्याच्या बदल्यात हे बनवण्यात गेलं आहे. आता समोरचा हा अशी वस्तू इथं असं समोर असं हे छान एक बांधकाम. आता इथं जर बघायला गेलं तर असं म्हणजे छोटासा पूल केलाय आणि पुलापासून असं आतमध्ये बसायला संध्याकाळच्या टायमाला ठिकाणी असं चौथारा केलेला आहे. चारी बाजूने पूल आणि मध्यवर्ती ठिकाणी बसायला असा चौथारा. म्हणजे त्यावेळी जो थाट होता ना राजांचा तो तुम्हाला इथनं बघायला मिळतो आणि एकदम मध्यवर्ती ठिकाणी केलं. हे एवढं सुंदर असं अजून सुद्धा शाबूत आहे आणि बघण्यासारखं आहे. जर बुऱ्हाणपूरला आलात तर नक्की बघा की अहोखाना पॅलेस. आणि आता मी एक्झॅक्ट अहोखाना पॅलेसमध्येच आहे उभा. याच्या समोर एक दिसतंय ते तुम्ही आता बघा. असा सुंदर नजारा दिसतोय. एवढं बाजूला जी कंपाऊंड आहे त्याच्यावर तुम्हाला बुरुज दिसतात. एक तिथं विहीर दिसते आणि असा पॅलेस. एवढं सुंदर. नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा.